भारताचा सर्वात सुंदर आणि प्रकाशमय सण म्हणजे दीपावली. अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा हा सण आहे. हा सण 5 दिवसांचा असतो. त्यातीलच एक दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊ बहिणीच्या नात्यांचं प्रतीक असलेला सर्वात भावनिक दिवस. असं सांगितलं जातं की या दिवशी यमराज आपल्या बहीण यमुनेच्या घरी गेला. यमुनेनं भावाचं स्वागत केलं. तिने त्याला ओवाळलं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. हे सर्व पाहून यमराज आनंदित झाला आणि म्हणाला, या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे येईल आणि तिचं ओवाळणं घेईल त्याचं आयुष्य दीर्घ आणि आनंदमय होईल. तेव्हापासून सुरू झाली भाऊबीजेची परंपरा. बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावते, आरती करते आणि मनापासून प्रार्थना करते, आमचं हे नातं असंच टिकून राहू दे. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि त्या क्षणी त्या दोघांच्या नात्यातील गोडवा पुन्हा जिवंत होतो. आजच्या काळात जरी अनेक भाऊ बहीण दूर राहत असली तरी या दिवसांचं महत्व कधी कमी झालेलं नाही. कारण भाऊबीज हा नात्यांचा दीप आहे जो प्रत्येक बहीण भावाच्या मनात कायम उजळत राहतो. सर्वांना शुभ दीपावली. आणि आजचा दिवस आहे भाऊबीजेचा. तर सुरुवात करू या भाऊबीजेच्या दिवसाची. सासरलाली भाऊ निघाले बहिणीच्या घरी, नेसली भावाची साडी, नेसली भावाची साडी. आणि साडी घेण्यासाठी एवढं गाणी म्हणला, भावाची साडी विडी आणि नेसली भावाची साडी ना, साडी विसरलो गेला. आणि आमचं आगमन झालेलं आहे गावन कोपर मध्ये. जावय बापू नमस्कार आणि दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गावन कोपरला पोहोचल्यानंतर अजून पण इकडं प्रोसेस प्रक्रिया चालू आहे जेवण बनवायची. अजून जावा म्हणून. तू काय पलतं नुसती का पलतं? कसली सोय चालू आहे पण काय करणार, सोयीसाठी आम्हाला टाइमच नाही. 2 शब्द आमच्यासाठी. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हास आणि तुमच्या परिवारास. तुमचं आयुष्य असं मंगलमय जावं, असंच तुम्ही एन्जॉयमेंट मध्ये हसत खेळत राहाव्या अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना. आणि येतो आम्ही. चला हॅपी दिवाळी. आणि ही सोय चालू आहे आईला ना आदत ना त्याला ठाव. घाबरताना एक नंबरचा नुसतं भाव करतील. सोय सोय कडक सोय चालू आहे. पहिला ठिकाणी आणि या दोघांना याच्यासाठी चालल्या घसरून पराठी. बिंदास खा तुम्ही. बिंदास सांडवा बिंडवा त्यालाच खा, परत खाली परला त्यालाच खा, काय टेन्शन नाही. आणि भरपूर सारा कॉन्फिडन्स ते घेऊन आल्या. असाच कॉन्फिडन्स संध्याकाळपर्यंत ठेवा. नाही इटलं खाऊ खाऊन तर हारलो. आणि मस्त झालं चिकन लॉलीपॉप. बहीण दमली तलू तलून पण ऐकतच नाही ना. घसरूनच पण त्याला पहिल्या ठिकाण भेटले तर तावच करले नाही. याला आता आले ना. सिस्टर काय करेल सांग, याला काय करेल सिस्टर? अरे आल्या तिथून तुम्ही घसरून पारलाय, अर्थ आहे का गोष्टीला? काय आमच्या हिशोब आहे तुमच्या हिशोब. आमच्या हिशोब आम्ही सोबत ना आणलं इथं कुठं बघला. याला बोलतात जीवा भावाचा प्रेम, सॉरी भावा बहिणीचं प्रेम. पहिलाच घर आहे आणि पहिल्याच घरी 2:30 वाजल्याचा टाइम झालेला आहे. आणि नशीब आज घरा पण कमी आहेत. जवळजवळ 13 बहिणी आहेत आणि त्यातली एक. आणि अजून 12 बाकी आहेत. आणि म्हणून 2 दिवस आम्ही निवडलेले आहेत. 6 बहिणी आज, 7 बहिणी उद्या. आणि आमच्या गावन कोपरच्या बहिणीने आम्हाला शर्टांची खरेदी केल्यामुळं आम्ही खूप खुश आहेत, आनंदी आहेत. आणि बहिणीकडून ना मिळाल्याबद्दल यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद जावे बापू, धन्यवाद. अशी आमच्या सेवा केल्यामुळं धन्यवाद मंडळ आभारी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चला आता निघण्याची वेळ झालेली आहे. बाय बाय. आता आपला दुसरा स्टॉप कुठला?
आणि आता खरोशीला पोहोचलेले आहेत आणि खरोशीला पोहोचून झाल्यानंतर थोडासा दमलो कारण लय लांब आहे. का माझ्या का एक शब्दान माझ्याशी तुझ्याशी कॉन्टॅक्ट झाले नाही ना पिसल एकच तास गेले पण गाऊन कोपरला एक तास जाईलच ना 2 तास थांबतो चलाच काय समजलं तू आम्हाला. आमची बहीण रागावलेली आहे कारण आम्हाला यायला उशीर झाला पण त्या बहिणीला आमच्या भावांची माया काय कळली नाही. आम्ही पण एका बहिणीसाठी थांबलेलो तिकडं आणि तिला पण असं वाटत होता का 1-2 शब्द प्रेमाचं भावनेचं व्हावं आणि म्हणून आम्ही त्या अनुषंगाने तिथं थांबलेलो. या बहिणीला वाटलं का तिथं तुम्ही 1 तास का थांबलं तुम्ही अर्धा तास का ना थांबलं पण त्यांना असं समजत नाही का भावाचा प्रेम हा प्रत्येक बहिणीसाठी सारखाच असतो. आणि अशा रीतीने आम्ही पोहोचलो खरोशीला आणि खूप मेहनत केली खरोशीला येण्यासाठी. गाडीत बसलो आणि पोहोचलो. एवढी मेहनतीमध्ये कारण ह्या बहिणीची आम्हाला भीती वाटते टाटारा भीती वाटते म्हणून आम्ही कॅमेरा चालू ठेवलो एका बोलायलाच नको. आणि अशा तऱ्हेने कशी बिशी बहिणीला शांत केली. भाऊ पण एकदम खुश आहेत आणि बहीण पण एकदम खुश आहे. हेच तर पाहिजे असते या दिवसाला दोघांमधील प्रेमाचे भाव बाकी काय. आणि पहिला भाऊ इथे आपला विराजमान होत असताना पाहायला मिळतो. बहीण सुद्धा आपल्याला त्याच भावाने आणि त्याच अनुषंगाने पाहताना दोघांच्या नजरा एकदम एकमेकांकडे आणि दिव्याची ज्योत ही प्रज्वलित होताना पाहायला मिळेल. ते शांत एकदम तेज बघ ना शांत आहे ना हल्ली. आता जर माझा कॅमेरा बंद झाले असता हे धोकून उठवलं असतं आमच्या. आता काय करता पायापर फोटो पण काढायला पाहिजे ना. आणि आता दुसरा बंधू विराजमान होताना पाहायला मिळेल आपल्याला या क्षणामध्ये. आणि हा क्षण जगताना भाऊ बहीण आपल्याला पाहायला मिळेल इकडे. अशी ही परंपरा रूढी परंपरा आपल्याला पाहायला मिळेल या क्षणामध्ये जोपासली गेलेली. ते तुम्हाला मी याराविरा ना वाटत ना काय याराविरा वाटत का काय मी तुम्हाला एवढं काय वाटणार इथं टाकून जाईल मी ह्याचो ना सोबत. चला तिसरा भाऊ पुन्हा एकदा विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल. अशा तऱ्हेने इथे सुद्धा आपला भाऊबीजेचा सोहळा पार पाडलेला आहे. आणि अशा पद्धतीने आमचा इथला झाल्यानंतर आम्ही आता जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर जेवून झालेल्या पाहुण्यांनी सर्वांनी. बंधू येईल येईल सणाला भाऊबीजेच्या सणाला ग सारी चोली आणली बहिणीला लाडक्या सारी चोली आणली सारी चोली आणली संगे भाऊ आले 4 जण संगे भाऊ आले भाऊ बीज कराला माझ्या लाडक्या या बहिणीला बंधू येईल येईल न्यायला भाऊबीजेच्या सणाला. आणि पहिली तुम्ही अशी भाऊबीज बघत असाल की ज्याच्यामध्ये बहिणीला आम्ही सोबत घेऊन चालले आहोत. इथे आल्यानंतर एकदम आरामदायी असं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता जर का विचार केला तर 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजल्यानंतर आमचा सर्व व्यवस्थित कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही आता इथून फरार होणार तुरमाले गावासाठी. आणि तुरमाले गावामध्ये अशीच प्रोसेस प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळेल. एक पाट असणार त्याच्यावरती आम्ही 4 जण बसणार. एक ताट असणार आणि त्याच्यामध्ये आरती करून ते ओवाळणार. आणि ओवाळून झाल्यानंतर भावाचं आणि बहिणीचं हे अतूट तुटणार असं संगम आपल्याला पाहायला मिळेल ते तुरमाले गावामध्ये. चला इथून आपण निघूया तुरमालेला थेट तुरमालेला. घरांशी निंगा राजश्री बायगो नवरा पोकुये घरांशी निंगा राजश्री बायगो नवरा पोकुये. आणि अशा तऱ्हेने गाडीचा आता सर्व सिस्टम आपल्याकडे आलेला आहे. फील आहे. अशा तऱ्हेने आमचा प्रवास इथून चालू होईल पुन्हा एकदा. दिवाळीच्या भारांना असा पावसाने धुरकूस घातले. असली दिवाळी कधी बघली नव्हती.
ऊन पण पडतं, पाऊस पण पडतो ना, थंडी पण वाजतं. रेनकोट घेऊन येण्याचा भावसाई भाऊबीजेला अर्थ आहे गोष्टीला काय या बहिणीस काय हे पण असं फर्स्ट टाइम झालं ना भाऊबीजेला डायरेक्ट बहिणीसला घेऊन येतो. आता भात कापायला आले मी आणि माझ्या आयुष्याने फर्स्ट टाइम असा अनुभवतोय का बहीण भाऊबीजेला बहीण आमच्या सोबत स्वतः आलेली आहे. आणि हे विचित्रच प्रकार आहे सगळा. आणि जसं काय भातच कापायला आले भाऊस असा नजारा आपला बघायला मिळेल शेतांच्या आतमध्ये. दमलो. आई बरी नाही, हॅपी दिवाळी. आणि तुरमाला पोहोचल्यानंतर आमच्या भाऊबीजेचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. हॅपी दीपावली मोठा बाय. हॅपी दीपावली. जेवायला डायरेक्ट टेबल मागवले जेवायला आजच्या गावात. अरे सोय असं इथं अशी आता उठू शकत आहे. आता तुला जेवायलाच लागेल. हे आता हल्दीची फिलिंग येतोय, हल्दीची फिलिंग येत. आता थांब आता मला गोगो बिगल घालू दे. डायरेक्ट टेबल सिस्टीम आहे. काय टेन्शन आहे. काली बसा, काली करा, उठा, परत या करा, डायरेक्ट घ्या ना. हे राजदाई तुझ्या जेवायला ये बाई. काय सोय, काय सोय. ताटाच्या वर डायरेक्ट मासा आहे. आणि अशा प्रकारे तुरमाल्याचा हा आनंदही एकदम क्षण आमचा संपलेला. आणि परत पुन्हा एकदा बहीण आमची पावंडांच्या सोबत दुसऱ्या ठिकाणी. चला आता आपला सफर चालू झालेला आहे. शिवकर ए बाच्यास ये उचलाय दामल्या. का आला बाबा? पुढे घ्या ना तर आतमध्ये घ्या. आतमध्ये येऊ राहू दे, लगेच निघणार होता मी. हे तुझं नाव काय? माधुरी. नाही मग चल घेऊ मला उचलायला आण काहीतरी. उचलायला आण काहीतरी. हा मी माधुरीशी बोलते. काय बोलतात? हा सॉरी, हॅपी दिवाळी. नाव लिहून घे, चॅनलचं नाव लिहून घे. चॅनलचं नाव लिहून घे. लिहू नाव. पेन द्यायला लागलं तुला लिहायला. असं कसं नाव नको माहित ह्याचं. माधुरी नाव त्याचा. राजीताई जेवली ना, राजीताई जेवली ना तर आम्ही जेवू. राजीताई जराशी जेव. नाही हळद कुंकू लावून झाल्यानंतर असा विषय चालू आहे. संध्याकाळचा आम्ही आता दमलेल्या अवस्थेमध्ये आहेत. आणि उद्याच्या दिवसाला पुनश्च एकदा सुरुवात होईल सकाळपासून. आणि पुनश्च हळद कुंकूचा कार्यक्रम चालू होईल. म्हणून हा सगळा आताचा प्रोग्राम आहे शेवटचा ठिकाणी हा वाकडी. अशा पद्धतीने आपला नितलास गावामध्ये स्वागत झालेलं आहे. तर काय म्हणाल तुम्ही याच्याबद्दल? सकाळ सकाळ किती 8 वाजलेत ना का 7? 7:30 वाजलेत. आणि बहिणीचे इथं आल्यावर कारण आम्हाला माहित होतं का लोकेशन आमचं कंप्लीट होणार नाही ठिकाणा, म्हणून सकाळ सकाळ झोरपट घातले. मी भाजी घातोय कारण आम्हाला सवय आहे उपवासांची, यांना सवय नाही. तर आज म्हणजे त्याला उपवास होता, पण तो त्याला जसं इथं विविध प्रकारचं
विविध प्रकारची इथं पकवानं दिसली त्याच्यामुळं भाव चालला घरी. आता एवढे तुम्ही सजले बिजले ना तर इथं जरा नाचा. मग तयारी काय केली नुसती तुझे वजन म्हणजे मला योगाला का बोलतोय लॉक करणार म्हणून तयारी केली. तिला बोलव ताई तू पण नाच. बस करत होता बस कर किती सोय करशील आमची. वस्तू कार त्याशिवाय हलणार ना जागेवर आम्ही. अशा प्रकारे आम्हाला ढीकभर सामान दिल्यानंतर नेतला सोडून आम्ही निघलेलो आहेत दुसऱ्या ठिकाणावरती जाण्यासाठी. हे आता कुठे जायचे कानपोली ना. आणि अशा प्रकारे तुम्हाला आम्ही अलविदा करत आम्ही निघलेलो दुसऱ्या ठिकाणावरती. टाकी जाऊ दे. अरे अरे गेलेत गाड्या तिथनं रिक्षा गेलेल्या आहेत बघ. काय आहे नॉर्मल चिकल आहे नॉर्मल आहे चिकल. चल आलो बाबा. आणि आता आम्ही पोहोचले कानपोली गावामध्ये. डायरेक्ट गाडी येतं डायरेक्ट आलेलो आहे आम्ही कानपोली गावामध्ये. आणि आता इथे दुरकूस घालण्याचा प्रयत्न चालू असेल आमचा. तर काय म्हणाल तुम्ही इंग्लिश मध्ये. I don't like this. Is the problem with the गाडी is the drawing. With the account is completely. Mind is the suspect. आधी भाऊबीज करून घ्यायची ना. बघली सोय आधी मेहमान नवाजी. आणि हे बघ सगळ्यांना एकच टाटवर मोठा मोठा. शुभ दीपावली म्हणत आम्ही इथून निघतोय बहिणीला अलविदा करून. आणि चला आता कुठे जायचंय तुला कुठं जा. आणि आज आम्ही इथे नेवाली गावामध्ये पोहोचल्यानंतर हॅपी दिवाळी. भाचा आली डायरेक्ट खाली घ्यायला. बस खाली बस. निरांश धका 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 धका. ऐकून घे तुला सांगते खाली बस ना तर बस ना खाली. मिरांश घरात जा. मिरांश सॉरी सॉरी नाही. अरे तुला घरात झाला ना तुम्ही बाला. ए बाला नाही नाही मी काय नाही गेलो पण. बाय बाय बहिणीस. बहिणीस बाय बाय. बाय बाय बहिणीस. बहिणीस बाय बाय. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जोरान बोला. अख्खी कॉलनी आहे ना दानांतली पाहिजे. बोला. नाही असं नाही असं नाही. 1 2 3 चला बाय बाय.
सासवडगावला पोहोचल्यानंतर आयुष्य डायरेक्ट टोपच उतरलेलं हा आणि ऐकतच नाही बहीण का म्हणता जरा तरी मान ठेवायलाच पाहिजे 2-3 भाताचं कणका ना खाईल पण तुम्ही खा. ही मला वाटलं का विकत आणली बरं बिर्याणी बहिणी नाही बनवले ही बिर्याणी हे तुम्ही बनवले ना बिर्याणी कॉन्फिडन्स दाखव का तुम्हीच बनवले म्हणून. पैसे घेतले एकच नाही डोका प्रत्येक ठिकाणी लागली हे नको बहीण चमकायला लागली. बहीण डायरेक्ट अर्ध्या वर्षी डायरेक्ट चमकायला लागली आणि हा कलर तुम्ही बघू शकता बहिणीचा हाच ओरिजिनल कलर आहे. सत्कार समारंभ आपला पार पडताना इथे दिसेल. अतिथी मंचावरती 4 प्रमुख पाहुणे आणि त्यांना दिलेल्या हातामध्ये भेटवस्तू असा सत्कार समारंभ पाहायला मिळाला आपला आणि मंडळ आभारी बाय बाय. आता आम्ही पोहोचलेले आहेत सुखापूरमध्ये आणि भाऊबीजेचा असा आनंदमय क्षण आपल्याला इथे पाहायला मिळेल. एक भाऊ आणि बहिणींच्या मधील भावनिक क्षण पाहायला मिळेल. हॅपी दिवाळी बोलले शिव आम्ही माझी इच्छा आहे लय खायची इच्छा आहे माझी चकली. हॅपी दिवाळी बोलली तर लगे खाईल. हॅपी दिवाळी बोलली तर लगे फक्त एक शब्द म्हणजे हॅपी दिवाळी. मला भूक नाही लागेल. तो अंडा खोळ का अजून माझ्या तो अंडा खोळ काय हो भाषाचा मानावर. सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय गे लागली रे लागली. पोचलेल्या आहेत उसारली गावामध्ये आणि घरात कोण नव्हतं आहेत बेनशी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. काय थँक्यू काय मना पण करवीस घे नाही तुम्ही तुम्हा सर्वांना दीपावली भांडी मिंडी रे आमची आणि तू लगेच काय होतं हे चपली आणले नाही एक नंबर काम केलं. ओ बाय ही जोरी कशी दिली 500 रुपये 300 घे 300 नाही बरोबर ना. अशा तऱ्हेने आमचा उसरलीचा सुद्धा लोकेशन एकदम परिपूर्ण झाल्यामुळे आम्ही निघालो आता आमच्या गावामध्ये भाऊबीज आहे कारण बहीण एक घरी आलेली आहे. घुमे थार जैसा ना कोई जग घुमे थार जैसा ना कोई जग घुमे थार जैसा ना कोई. कुठला पण करा तो तुम्हाला जो आवडेल तो करा. तो मला तुम्ही नाचलेलं मला आवडेल. मी गाणी म्हणतो तुम्ही नाचा प्लीज. इर्शाद जा अजून मागे जा
अजून मागं जा मागं. कुठला डान्स कराल तुम्ही? बसवा डान्स बसवा लवकर. बसव कुठला बसव. मी सांग भोलाना पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का. आणि बहीण नंबर 13 आज इथे आपल्या समोर उपस्थित झालेली आणि पोचल्यानंतर जो धुरकूस घातले भावबीज करण्यासाठी दोघांच्या आतमधला भाव इथे आपल्याला बघायला मिळेल. हे राखी